राजा अकबर, बिरबल, नोकर आणि चुना. राजा अकबराला आपल्या राज्यामध्ये फिरण्यास खूप आवडत असत. तो नेहमी जेवण झाल्यानंतर आपल्या महालाच्या बाजूने फेरफटका मारत असे. एके दिवशी असाच फेरफटका मारत असताना त्याला एक भिंत पडलेली दिसली, ज्याचे प्लास्टर पूर्णपणे निघाले होते. राजा अकबराने लगेचच आपल्या नोकराला बोलावले. नोकराचे नाव होते रामू. इथे आल्यानंतर त्याने रामूला आदेश दिला की कसल्याही परिस्थितीत उद्या सकाळपर्यंत या भिंतीची दुरुस्ती झाली पाहिजे. एवढे सांगून राजा निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवणानंतर फेरफटका मारत असताना पुन्हा राजाचे लक्ष त्या भिंतीकडे गेले. राजांना परत तीच भिंत त्याच अवस्थेमध्ये सापडली. राजा रागवले आणि त्यांनी रामूला बोलवण्यासाठी सांगितले. रामू राजा पुढे आला. राजाने विचारले की हे काम का नाही केलेस. यावरती रामू म्हणाला, महाराज कामाच्या गडबडीमध्ये राहून गेले. आज काम नक्की करतो. राजा अधिकच जास्त रागावला. त्यांनी रामूला शिक्षा देण्याचे ठरवले. राजाने रामूला 2 वाटी चुना घेऊन येण्यासाठी सांगितले. रामू विचारात पडला. 2 वाट्या चुना घेऊन राजा काय शिक्षा देणार आहेत. 2 वाटी चुना आणण्यासाठी रामू निघत असताना रस्त्यामध्ये त्याची भेट बिरबलासोबत झाली. बिरबलाला झालेला प्रसंग सांगितला. बिरबलाने देखील समजले की राजा शिक्षेमध्ये रामूला 2 वाटीपैकी 1 वाटीमधील चुना खाण्यासाठी सांगणार आहे. त्यांनी रामूला बोलावले आणि सांगितले की वाटीमध्ये असा एखादा पदार्थ ठेव जो तू खाऊ शकशील. एका वाटीमध्ये ठरल्याप्रमाणे रामूने दुसरा पदार्थ ठेवला. त्याचा रंग हुबेहूब चुन्यासारखा दिसत होता. चुन्यासारखी वाटी दाखवून राजाची फसवणूक करायची ठरले. आदेशाप्रमाणे राजाने रामूला शिक्षा दिली आणि 2 वाटीपैकी 1 वाटी खाण्यासाठी सांगितली. रामूने दुसरा पदार्थ ठेवला होता ती वाटी निवडली. त्यातील चुना खाल्ला. एवढे सगळे होत असताना राजा बारकाईने रामूकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर तो चुना खातोय अशी कोणतेही हावभाव नव्हते. राजाला थोडा संशय आला, परंतु त्याने काही बारकाईने वाट्या तपासल्या नाहीत आणि तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजाला वाटले 1 वाटी चुना खाल्ल्यामुळे रामूची तब्येत बिघडेल. तो काही 2 ते 3 दिवस कामावर येऊ शकणार नाही असा त्याला संशय होता. परंतु याच्या विपरीत रामू सकाळच्या वेळेस लगेचच कामावर हजर झाला. तो उत्तमरित्या काम करू लागला. राजाला थोडा संशय आला. आपल्या शिक्षेत काहीतरी कमी झाल्याचे त्याला जाणवले. त्यांनी पुन्हा त्याला 2 वाटी चुना घेऊन येण्यास सांगितले. आता मात्र रामू पहिल्यापेक्षा जास्त घाबरला होता. आपली चोरी पकडली जाते हे त्याला वाटत होते. यावेळी त्याने पुन्हा एकदा तो बिरबलाजवळ पळत गेला. बिरबलला देखील समजले की चोरी करणारा देखील मूर्ख असतो. तेव्हा त्यांनी रामूला 2 वाट्या दुसऱ्या पदार्थाने भरण्यासाठी सांगितल्या. रामूने देखील बिरबलाचा सल्ला समजून दुसरे 2 पदार्थ चुन्याच्या जागी ठेवले. तो राजापाजवळ आला. आता तर राजाने 2 वाटी चुना खाण्यासाठी सांगितले. चुना खात असताना पुन्हा रामूच्या चेहऱ्यावर असे कोणतेही हावभाव दिसत नव्हते. तेव्हा राजा त्याच्या जवळ आला. त्याने बारकाईने वाट्याचे निरीक्षण केले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की वाट्यांमध्ये चुन्याऐवजी दही भरले होते. रामू आवडीने दही खात होता. राजाला खूप राग आला. त्याने तू असे का केलेस हे विचारले. यावर मला हे करण्यासाठी बिरबलाने सांगितले होते असे सांगितले. तात्पर्य, चोरी किती जरी करत असला तरी ते पचवता आली पाहिजे.
चोरी केल्यानंतर काय होईल काही नाही याची पूर्व शक्यता तपासून पाहणे गरजेचे असते. गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.